इकडे होय. Okay, good morning, student. Last time in the topic systematics of living organisms, I have to discuss the definition of the systematics. Systematics मध्ये it is the study of kind and diversity of organisms and their comparative and evolutionary relationship बघितलेला आहे. आणि टॅक्झॉनॉमी मध्ये टॅक्झॉनॉमी means classification following certain rules or principles. In short, to study the diversity of living organisms. थोडक्यात या ठिकाणी एनॉर्मस डायव्हर्सिटी जी आहे, एनॉर्मस डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव, आणि या सजीवांच्यामध्ये एनॉर्मस म्हणजे प्रचंड, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. सजीवांच्यामध्ये प्रचंड असणारी विविधता जी आहे, ही प्रचंड विविधता आपणाला अभ्यास करणं एकाच वेळेला शक्य होणार नाही. मग वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी जी सिस्टीम आहे त्याला आपण सिस्टमॅटिक्स म्हणालो. टॅक्झॉनॉमीमध्ये मग या सिस्टमॅटिक स्टडी करत असताना आपण वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन करणं अपेक्षित आहे, क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. मग सजीवांचं क्लासिफिकेशन किंवा सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी काही नियमावली जी आहे, ह्या नियमावली ज्या वेळेला आपण फॉलो करतो, नियमावलीनुसार ज्या वेळेला आपण वर्गीकरण करतो, त्यावेळेस त्या ब्रँचला आपण टॅक्झॉनॉमी म्हणायचं. सो द टर्म टॅक्झॉनॉमी इज डेराइव्ड फ्रॉम टू वर्ड्स, टॅक्सिस अँड नॉमस. गेल्या वेळेला आपण बघितले, टॅक्सिस मिनिंग अरेंजमेंट अँड नॉमस मिनिंग द लॉ ऑर रूल. अरेंजमेंट बाय द रूल्स, अरेंजमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाय द रूल्स म्हणजे सजीवांच्यामध्ये असणारं वर्गीकरण एका विशिष्ट नियमाला धरून केलं जातं, याला आपण टॅक्झॉनॉमी म्हणतो. आणि ही टॅक्झॉनॉमी जी आहे, इट इज इंट्रोड्यूस्ड फर्स्ट बाय A.P. डी कॅन्डॉली. पहिल्यांदा कुणी दिली? A.P. डी कॅन्डॉली या सायंटिस्टनं, स्विस बॉटनिस्टनं दिली. मग या ठिकाणी क्लासिफिकेशन वर्गीकरण करत असता आपण 3 बेसिक सिस्टीम्स बघितल्या, की आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आणि फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. मग आता आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन करत असताना या ठिकाणी आर्टिफिशियल सिस्टीममध्ये इट इज द क्लासिफिकेशन दॅट इज बेस्ड ऑन फ्यू इझिली ऑब्झर्वेबल. म्हणजे आर्टिफिशियल सिस्टीममध्ये सहजासहजी लक्षात येण्यासारखी काही लक्षणं विचारात घेऊन ज्या वेळेला वर्गीकरण केलं जातं, त्याला आपण आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणतो. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनमध्ये इट इज द सिस्टीम बेस्ड ऑन objectively significant rather than being selected for our convenience, that is like the artificial system of classification, ज्याला बेंथम आणि हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणाल. फायलोजेनेटिक सिस्टीम जी आहे, तिसरी सिस्टीम, की ज्याच्यामध्ये वर्गीकरण करत असताना क्लासिफिकेशन इज मेनली बेस्ड ऑन कॉमन इव्हॉल्युशनरी डिसेंट्स. इव्हॉल्युशनरी म्हणजे उत्क्रांती. मग इव्हॉल्युशन होत असताना साध्याकडून संयुक्ताकडे सजीवांच्यामध्ये विकास झाला, आणि या इव्हॉल्युशनचा ज्या वेळेला विचार केला जातो वर्गीकरण करत असताना, त्या सिस्टीमला फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणायचं. देन द फायलोजेनेटिक डिसेंट. मग इथं फायलोजेनेटिक डिसेंटमध्ये 3 डोमेन्स ऑफ लाईफ. आता डोमेन म्हणजे काय पहा, या ठिकाणी वर्गीकरण करत असताना सजीवांच्यामध्ये असणारं वर्गीकरण इयत्ता 8वीला तुम्ही 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज प्रपोज्ड बाय R.H. विटेकर. R.H. विटेकरनं प्रपोज केलेली 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बघितलेली आहे. सगळ्या सजीवांचं वर्गीकरण 5 वेगवेगळ्या किंगडममध्ये केलेलं आहे. मग ह्या 5 किंगडममध्ये मॉनेर आहे, प्रोटिस्ट आहे, फंजा आहे, प्लॅन्टी आहे, ॲनिमलिया, अशा 5 किंगडममधलं वर्गीकरण R.H. विटेकरने दिलं. आणि हे वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन करत असताना सगळ्यात वरची पायरी जी आहे त्याच्यामध्ये किंगडम इज द लार्जेस्ट युनिट असं आपण म्हटलेलं आहे. मग ह्या किंगडम लार्जेस्ट युनिटमध्ये वनस्पती सृष्टी आहे, हे लार्जेस्ट किंगडम आहे. प्राणीसृष्टी आहे, लार्जेस्ट किंगडम आहे. पण या किंगडमपेक्षाही मोठ्या स्टेजवर असणारं, किंगडमपेक्षाही ज्या वेळेला विशाल दृष्टिकोनानं विचार करतो, त्यावेळेला त्याला म्हणायचं डोमेन. सो द 3 डोमेन्स ऑफ द लाईफ. It is believed that the life originated on the earth is its very simple form.
या भूतलावर सजीवांची निर्मिती जी झाली, निर्मिती होत असताना सुरुवातीला अत्यंत साधे सजीव निर्माण झाले आणि या साध्या सजीवांच्यापासून कॉन्स्टंट स्ट्रगल ऑफ अर्ली लिव्हिंग बिईंग्स गिव्ज राईज टू मोर अँड मोर परफेक्ट फॉर्म्स ऑफ दी लाईफ. सातत्यानं याच्यामध्ये झगडा होऊन, सातत्यानं एकमेकाशी कॉम्पिटिशन किंवा सातत्यानं स्पर्धेमध्ये राहून साध्या सजीवांच्यामध्ये इव्हॉल्युशन होत होत जाऊन मग वातावरणातील बदल असेल, पर्यावरणातील बदल असेल, उपलब्ध साधनसामुग्री असेल, या सगळ्यांच्यामध्ये असणाऱ्या बदलाला अनुसरून सजीव त्यांच्या शरीररचनेमध्ये बदल घडवत घडवत अनुकूलन होत होत वेगवेगळ्या सजीवांची निर्मिती झाली. सो धिस स्ट्रगल अँड प्रोसेस ऑर प्रोग्रेस इन द इव्हॉल्युशन, मग अशा प्रकारचा झगडा किंवा प्रोग्रेस इन द इव्हॉल्युशन, उत्क्रांतीमध्ये जो प्रोग्रेस झाला, उत्क्रांतीमध्ये जो विकास झाला, विच लीड टू फॉर्मेशन ऑफ दी डायव्हर्स लाईफ फॉर्म्स. मग या झगड्यातून आपल्याला डायव्हर्स लाईफ फॉर्म म्हणजे प्रचंड विविध प्रकारचे सजीव आपल्याला मिळाले. मग कार्ल वूजनं 1990 प्रपोज्ड 3 डोमेन्स ऑफ दी लाईफ. हे 3 डोमेन्स कोणी प्रपोज केलेलं आहे? कार्ल वूजनं प्रपोज केलेलं आहे. अँड इन दीज 3 डोमेन्स ऑफ दी लाईफ दे आर आर्किया, बॅक्टेरिया अँड युकॅरिया. दीज आर 3 डोमेन्स ऑफ दी लाईफ. मग बॅक्टेरिया आणि आर्कियामध्ये काय फरक आहे? बॅक्टेरिया अँड आर्किया आर इनिशियली दीज आर प्रायर ऑर्गॅनिझम्स, म्हणजे सुरुवातीला अस्तित्वात आलेले. कारण बॅक्टेरिया आणि आर्कियामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक याच्यामध्ये फरक जो आहे, प्रोकॅरियोटिक सेल आपण कधी म्हणणार? इफ द सेल हॅज अंडर डेव्हलप्ड न्यूक्लियस. जर ऑर्गॅनिझममध्ये अविकसित अशा प्रकारचा केंद्रक असेल, म्हणजे केंद्रकाभोवती निश्चित असं केंद्रकीय आवरण नसेल, तर त्या ऑर्गॅनिझमला आपण प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणणार. आणि या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जे आहेत, या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स बॅक्टेरिया आणि आर्कियामध्ये बघायला मिळतात. आणि या उलट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये विकसित केंद्रक, द डेव्हलप्ड न्यूक्लियस. वन वी कॉल एनी ऑर्गॅनिझम ॲज युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कधी म्हणणार आपण? जर ऑर्गॅनिझममध्ये असणारी जी सेल आहे याच्यामधल्या केंद्रकामध्ये निश्चित असं केंद्रकीय आवरण असेल, वेल डेव्हलप्ड न्यूक्लियर मेम्ब्रेन असेल, तर त्याला युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणणार. सो इन बॅक्टेरिया अँड आर्किया both have prokaryotic cells, whereas in eukarya the eukaryotic cells have well developed nucleus. All the 3 domains have very unique ribosomal RNA. या तिन्ही ऑर्गॅनिझममध्ये कॉमन जो आहे तो रायबोझोमल RNA कॉमन आहे. परंतु आर्किया आणि बॅक्टेरियामध्ये फरक बघत असताना आर्किया आर नोन फॉर देअर सर्वायवल इन व्हेरी एक्स्ट्रीम कंडिशन्स. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आर्किया तग धरू शकतात. आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मग हाय टेम्परेचर, वातावरणामध्ये तापमान वाढत असेल किंवा सॅलिनिटी ऑफ दी वॉटर किंवा ॲसिडिक कंडिशन असेल, या सगळ्यामध्ये तग धरण्याची पात्रता कोणामध्ये? आर्कियामध्ये आहे. या उलट बॅक्टेरियामध्ये, बॅक्टेरिया दो आर प्रोकॅरियोट्स, दे डिफर फ्रॉम दी आर्किया इन द स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल. या सेल वॉलच्या स्ट्रक्चरमध्ये आर्किया आणि बॅक्टेरियामध्ये फरक आहे. सो दिस इज अबाउट दी 3 डोमेन्स ऑफ दी लाईफ. देन क्लासिफिकेशन. मग आता यानंतर वर्गीकरण करत असताना वर्गीकरणामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला जातो? आता इथं पहिलं जे आहे, पान नंबर 7वर असणारं पहा, किमोटॅक्झॉनॉमी. ज्या वेळेला टॅक्झॉनॉमी म्हणजे एखाद्या विशिष्ट नियमाला धरून केलेलं वर्गीकरण. मग टॅक्झॉनॉमीमध्ये किमोटॅक्झॉनॉमी वर्गीकरण करत असताना त्या सजीवांच्यामध्ये असणाऱ्या केमिकल कॉन्स्टिट्युएंट्सचा जर विचार केला असेल तर त्यावेळेला त्या ब्रँचला काय म्हणायचं? किमोटॅक्झॉनॉमी म्हणायचं. सो इट इज अ मेथड ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन स्ट्रक्चर ऑफ सर्टन कंपाऊंड्स प्रेझेंट अमंग द ऑर्गॅनिझम बीइंग क्लासिफाईड. म्हणजे त्या ऑर्गॅनिझममध्ये असणाऱ्या काही केमिकल कंपाऊंडचा विचार करून जर वर्गीकरण करत असेल तर त्याला आपण किमोटॅक्झॉनॉमी म्हणायचं. In short, it is the classification based on chemical constituents of the organism. त्या सजीवांच्यामध्ये असणाऱ्या केमिकल कॉन्स्टिट्युएंट्सचा विचार केला जातो. उदाहरणार्थ आर्कियामध्ये सेल वॉल जी आहे ती विदाउट पेप्टिडोग्लायकॅनची आहे, अँड दॅट ऑफ प्रोकॅरियोट इज विथ पेप्टिडोग्लायकॉन. या उलट प्रोकॅरियोट बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकॉन्स आहे.
मग ह्या केमिकल कॉन्स्टिट्युएंटचा विचार वर्गीकरण करत असताना करून आपण आर्किया आणि बॅक्टेरियामध्ये वेगवेगळे गट निर्माण केले. म्हणजे केमिकल कॉन्स्टिट्युएंटचा विचार करून वर्गीकरण केलं तर त्याला केमोटॅक्झॉनॉमी म्हणायचं. अमंग युकॅरियोट, फंजाय हॅव कायटिनस सेल वॉल व्हाईल प्लांट्स हॅव सेल्युलोजिक सेल वॉल. त्याचबरोबर दुसरं उदाहरण आपण बघितलं तर बुरशीमध्ये, फंजायमध्ये बुरशीजन्य सजीवांच्यामध्ये कायटिनियस सेल वॉल आहे आणि त्या उलट वनस्पतींच्यामध्ये जर बघितलं तर सेल्युलोजिक सेल वॉल आहे. मग याचा विचार करून आपण बुरशीला वेगळ्या गटामध्ये, वनस्पतींना वेगळ्या गटामध्ये, आर्कियांना वेगळ्या गटामध्ये, बॅक्टेरियामध्ये वेगळ्या गटामध्ये, मग इथं वेगवेगळे गट निर्माण करत असताना आपण कोणत्या गोष्टीचा विचार केला आहे? लहान मोठ्याचा विचार केला आहे का केमिकलचा विचार केला आहे? तर इथं केमिकलचा विचार केला आहे. मग ते पेप्टिडोग्लायकॉनसारखं केमिकल असेल, सेल्युलोजिक सेल वॉलसारखं केमिकल असेल, कायटिनस सेल वॉलसारखं केमिकल असेल. So when chemical constituents are considered while classification, then it is called as chemotaxonomy. मग अशा वेळेला आपण त्याला म्हणायचं chemotaxonomy. Then numerical taxonomy. यानंतर न्यूमरिकल टॅक्झॉनॉमीमध्ये बघा, the word itself indicates its meaning. Numerical means any number is there. So the taxonomy, that means classification, depends on the number. That number may be different in different organisms. मग हा नंबर वेगवेगळा असू शकतो. मग काही वेळेला बियांचा नंबर असेल, काही वेळेला फळांचा नंबर असेल, काही वेळेला पानांच्यामध्ये कंपाऊंड लीफ असेल त्याचा नंबर असेल. ॲनिमल्स असतील, समजा ॲनिमल्समध्ये असणाऱ्या हार्टमध्ये असणारे चेंबर्स, 2 चेंबर्ड, 2 चेंबर्ड, 3 चेंबर्ड, 5 चेंबर्ड, 8 चेंबर्ड. So when number is considering while classification, then it is called as numerical taxonomy. अशा वेळेला आपण त्याला म्हणायचं numerical taxonomy. The system based on the quantification of characters and develop an algorithm for classification. The basic aim of this taxonomy was to create a taxonomy using numerical algorithms like cluster analysis rather than using objective evolution of their properties. So this system was proposed by Sokal and Smith in 1963. So here this is a numerical taxonomy. Then cladogram, phylogeny, DNA barcoding I shall discuss to the next lecture. बंद करें.